नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. विषय आहे इन्कम टॅक्स रिटर्न्स, म्हणजे प्राप्तिकर परताव्यांचा विलंब. खास करून आत्ता हे जे मूल्यांकन वर्ष 2025-26 सुरू आहे त्याबद्दल. आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत, काही तज्ज्ञांची मतं पण आहेत. तर यावर्षी लाखो लोकांनी ITR भरलेत, पण अनेकांना त्यांचे रिफंड्स म्हणजे परतावे मिळायला उशीर होतोय असं दिसतंय. असं का होत आहे, चला याचा जरा आढावा घेऊया. सुरुवातीला आकडेवारी बघूया का थोडी. मे 2025च्या शेवटी हे ITR फायलिंग सुरू झालं आणि आतापर्यंत म्हणजे जवळपास 75 लाखाहून जास्त रिटर्न्स फाईल झालेत. हो, आणि त्यातले 71 लाखांवर ई-व्हेरिफाय पण झाले आहेत. बरोबर, आकडे मोठे आहेत. पण एक जरा म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा चिंतेची, प्राप्तिकर विभागाची जी वेबसाईट आहे तिथे आधी आकडेवारी दिसायची बघा, किती रिटर्न्स प्रोसेस झाली वगैरे. ती जागा आता रिकामी दाखवत आहेत. म्हणजे ती माहितीच गायब आहे तिथून. असं का? अगदी. आणि ही माहिती न दिसणं हेच कदाचित विभागाचा जो बदललेला दृष्टिकोन आहे ते दाखवतंय. इथे रंजक गोष्ट काय आहे की विभाग यावर्षी रिफंड देण्याआधी जरा वेगळी पद्धत वापरत आहे. जास्त सखोल तपासणीची पद्धत. म्हणजे ते फक्त या चालू वर्षाचं रिटर्न नाही बघत आहेत, तर करदात्यांचे मागचे म्हणजे आधीच्या वर्षांचे रिटर्न्स कसे होते, काही पेंडिंग असेसमेंट्स आहेत का. पेंडिंग असेसमेंट्स म्हणजे थोडं सोपं करून सांगाल? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मागच्या वर्षांच्या रिटर्नमध्ये काही अडचण होती का, काही टॅक्स भरायचा राहिलाय का, किंवा विभागाने काही माहिती मागवली होती आणि ती दिली गेली नाहीये का, हे सगळं तपासलं जातंय आता. अच्छा, म्हणजे विभाग आता जरा जास्त खोलात जाऊन चौकशी करत आहे. यामागे काही खास कारण आहे? हो, नक्कीच. याचं मुख्य कारण आहे बनावट रिफंड क्लेम्स थांबवणं. गेल्या काही वर्षात असे प्रकार वाढलेत की लोक चुकीची माहिती देतात किंवा जास्त डिडक्शन्स दाखवतात आणि रिफंड मिळवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे विभाग आता खात्री करून घेतोय की बाबा रिफंड देण्याआधी या करदात्याचं मागचं रेकॉर्ड स्वच्छ आहे ना. अधिकाऱ्यांना पण तशा सूचना आहेत की जर मागच्या वर्षांचं काही काम पेंडिंग असेल तर नवीन रिफंड सध्या थांबवा. म्हणजे ही एक प्रकारची करदात्याच्या आर्थिक कुंडलीची तपासणीच झाली म्हणायची. अगदी, जी पूर्वी इतकी काटेकोरपणे नव्हती होत. बरं, हेतू जरी चांगला असला तरी याचा फटका प्रामाणिक करदात्यांना बसत असणार ना, जे दरवर्षी वेळेवर व्यवस्थित रिटर्न भरतात, ज्यांच्यावर काही थकबाकी नाही, काही केस नाही, त्यांना तर त्रास होतोय ना. हो, अगदी बरोबर मुद्दा आहे तुमचा. प्रामाणिक करदात्यांना नक्कीच त्रास होत आहे आणि गोंधळ पण उडतोय त्यांच्या मनात, कारण त्यांना कळत नाहीये की आपला रिफंड का थांबलाय. म्हणूनच तज्ज्ञ आणि अनेक करदाते पण म्हणताय की विभागांनी यात जास्त पारदर्शकता आणायला हवी. निदान करदात्याला त्याच्या लॉग इनमध्ये तरी दिसावं की नक्की अडचण काय आहे, रिफंड का थांबलाय, कधीपर्यंत मिळेल. म्हणजे कम्युनिकेशन गॅप आहे थोडा. हो, या संवादाच्या अभावामुळेच जास्त चिंता आणि गोंधळ निर्माण होतोय. म्हणजे एकीकडे फसवणूक थांबवायची आहे आणि दुसरीकडे प्रामाणिक लोकांना त्रास होतोय, अशी स्थिती आहे. मग अशा वेळी करदात्यांनी काय करायला पाहिजे? घाबरून जावं का? नाही, अजिबात नाही. घाबरण्याची काही गरज नाही असं टॅक्स एक्सपर्ट्स पण सांगतायत. जर तुमचा ITR व्यवस्थित भरलेला असेल, माहिती सगळी बरोबर असेल आणि ई-व्हेरिफिकेशन पण झालं असेल तर रिफंड नक्की मिळणार. फक्त नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, एवढंच. करदात्यांनी काय करावं तर नियमितपणे आपलं इन्कम टॅक्स पोर्टल लॉग इन करून स्टेटस चेक करत राहावं. अच्छा. तिथे अंडर प्रोसेसिंग असं दिसत असेल तर थोडा धीर धरावा लागेल आणि हेही बघावं की मागच्या वर्षांची काही नोटीस वगैरे आली होती का, त्याचं काय झालं. काही जुनी डिमांड असेल तर ती भरून टाकावी. हो, आणि हे पण महत्त्वाचं आहे की सरकारने ITR फाईल करण्याची शेवटची तारीख आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून भरला नाहीये त्यांना थोडा वेळ मिळालाय. हो, मुदत वाढवली आहे. पण ज्यांनी भरलाय आणि रिफंडची वाट बघतायत त्यांना थांबण्याशिवाय पर्याय नाहीये सध्या. बरोबर, त्यांना थांबावं लागणार आहे. पण या सगळ्या प्रक्रियेतून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो की बनावट दावे रोखणं गरजेचं आहे, हे खरं. पण त्यासाठी जी पावले उचलली आहेत त्यामुळे सामान्य प्रामाणिक करदात्यांना जो त्रास होतोय तो कमी करण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधण्यासाठी विभागाने अजून काय करायला पाहिजे, हे एक मोठं आव्हान आहे. हो ना, फक्त तपासणी कठोर करून नाही चालणार. बरोबर, त्याला सपोर्ट करणारी संवाद प्रणाली, तक्रार निवारण यंत्रणा पण तेवढीच चांगली हवी. आणि एक विचार मनात येतो की सरकारी प्रक्रियेत असे अचानक बदल होतात, जसं तपासणी वाढवणं
किंवा वेबसाईटवरून माहिती काढून टाकणं, याचा नागरिकांच्या एकूण विश्वासावर काय परिणाम होत असेल? लोकांना वाटतं की नियम प्रक्रिया जरा स्पष्ट असाव्यात, स्थिर असाव्यात.